वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर मध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, तर ते पण तुम्हाला कसे वाटले सांगा. आणि आजचा ब्लॉग मी शूट करणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की त्या पुढचा ब्लॉग येणार आहे तो कशाचा असणार आहे. तर होम टूर म्हणजे फायनली आमचं घर बऱ्यापैकी थोडं थोडं सेट झालंय. तर आज तेच तुम्हाला दाखवते. थोडं नाही झालंय, थोडं राहिलं. तर आता आपण स्टार्ट करूया आपली होम टूर. आम्ही आहे 5व्या मजल्यावर, ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आणि स्टार्ट कर. मेन डोअर, हे मेन डोअर ओपन केल्यावर समोर हॉल आहे. आणि हॉलमध्येच सोफ्याचं अरेंजमेंट असं केलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला हा जो सोफा आहे मोठावाला तो इथे लावायचा होता, पण इथे बसत नाही आणि ते थोडा दरवाजा मग बाहेर जायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आम्ही काय केलं, 2 चेअर इकडे लावले आणि असं अरेंजमेंट केलं. मग तो कॉर्नर शिल्लक होता, मग त्या कॉर्नरला थोडंसं आम्ही काहीतरी डेकोरेट करायचं म्हणून आपलं अशा प्रकारे सध्या तरी ठेवलंय तात्पुरतं. आणि इथे 2 गॅलरी आहेत. हॉलला हॉलला एक आणि बेडरूमला एक, असे 2 गॅलरी आहेत. तर ही गॅलरी इथं अजून थोडंसं सामान आहे आणि आता जसं जी साफसफाई पण चालली आहे, त्यामुळे थोडंसं इथं कपडे वगैरे वाळत घातले, ते इग्नोर करा. या प्रकारे ठीक आहे. आता आणि इथं अरेंजमेंट केलंय, टीव्हीचं वगैरे सेट करून घेतलंय. वायफाय आपला सेट झालेला आहे, तो लगेच आपण दुसऱ्या दिवशी सेट केला होता. आणि मग हे या प्रकारचं आहे. इथे थोडा पॅसेज आहे. इकडे मग या साईडला आहे वॉशरूम, दोन्ही टॉयलेट बाथरूम आणि सरळ बेडरूम. आणि इकडच्या साईडला आहे किचन. हे या प्रकारे किचन मी सध्या असं जसं जमेल मला तसं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि मंदिर कुठं केलं तर इथं मंदिरला एकदम छान अशी जागा भेटते मला, तर मंदिर मी इथं ठेवलेलं आहे, खाली ठेवलेलं आहे, जसं की मला मनासारखं वाटतं. की मंदिर खालीच असायला हवं. तिथे थोडासा प्रॉब्लेम होता खाली ठेवायला, त्यामुळे आम्ही खाली ठेवता येत नव्हतं. पण इथे आहे, जसं अगोदर आम्ही ठेवलं होतं ना तसंच इथे या साईडला एका साईडला होतं आणि बरोबर व्यवस्थित बसलेलं आहे इथं मंदिर. आणि त्यानंतर मग अशीच सांगितलं, इथं वॉश बेसिंग आहे, या साईडला टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही इथे आहे. आणि हे आहे आता आपलं बेडरूम. बेडरूममध्ये अजून कर्टन लावायचेत, लावलेले नाही आहेत अजून, ते त्याचे पप्पा करणार आहेत. आणि बरोबर परफेक्ट बसलेलं आहे. जे नवीनवालं मॅट्रेस घेतलं होतं ते परफेक्ट साईजला बसलं आणि भरपूर अशी जागा परत उरली आहे इथं या प्रकारे. आणि त्याचबरोबर कपाटचं अरेंजमेंट त्याच्या समोरच केलेलं आहे. आणि हे कपड्यांचं बास्केट आहे. ते आत्ता त्याचे पप्पा गेलेले आहेत बाहेर. क्रियांशचे पप्पा बाहेर गेलेले आहेत, कारण क्रियांशला आज खायचा होता पिझ्झा, त्यामुळं मग ते गेलेत बाहेर. पिझ्झा घेऊन यायला गेले, कारण इथं काहीतरी डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे त्यामुळं. आणि प्लस ही वाली गॅलरी आमची फेवरेट गॅलरी आहे. ही गॅलरी तर आता भरपूर सारे कपडे दिसणार आहेत, कारण दसऱ्याची साफसफाई आमची नाही सगळ्यांची चालू आहे बघा. तुम्हाला प्रत्येकाच्या टेरेसवरती कपडेच कपडे दिसतील फक्त. आणि आपण 5th फ्लोअरवरून या प्रकारे व्ह्यू दिसतोय पूर्ण असा. संध्याकाळी दुपारी मोस्ट टाइम मी इथंच असते, काही काम असेल तर इथंच बसून करत असते. या साईडला इथे बसते, मॅट टाकते, इथे बसून करत असते. आणि अशा प्रकारे शॉर्टमध्ये तुम्हाला मी होम टूर केलं, एकदम असं डिटेलमध्ये एवढं नाही, शॉर्टमध्ये दाखवलं त्याचं, कारण काही काही गोष्टी अजून लावायच्यात. फॅन लावायचे, पडदे लावायचे. आणि ह्या गॅलरीला आम्ही थोडंसं दुसरं काहीतरी डेकोरेशन करणार, इथं ग्रीन मॅट टाकणार आहे पूर्ण. आणि हे पॅक केलेलं आहे, मग जसं तुम्हाला मी आल्यावर सांगितलं होतं की हे जे गॅलरी आहे खूप याच्यामध्ये डिस्टन्स होता, क्रियांशची मान याच्यामधून आज जात होती, त्यामुळं आम्ही आल्यावर सेकंड डेलाच इथे पूर्ण ग्रीनवालं नेट लावून टाकलं, जेणेकरून कबूतर पण नाही येणार इथून आतमध्ये, किंवा कपडे वगैरे आपण जरी वाळू टाकले ना तरी खाली पडणार नाही. क्रियांसाठी मोस्ट आपण ते लावून घेतलंय. आणि अशा प्रकारे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं की कसं घराचं अरेंजमेंट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की की आपण घर का चेंज केलं, कुठले कुठले कारणं होते, तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या तर आता सांगते मी की काय काय कारणं होती किंवा ते का सोडलं, इकडे लांब का आलो. त्या म्हणजे ते कसं, ते घरी कोणाला पण रिलेटिव्हला यायला
ते ॲड्रेस एकदम सोपा होता, की असं प्रत्येक वेळेस हा थोडासा आतमध्ये आहे, त्यामुळं काय होतं, की प्रत्येक वेळेस जर कोणी आलं रिलेटिव्ह तर त्यांना घ्यायला जावं लागेल असं तर आहे. पण बरीचशी कारणं होती त्यामुळे आम्ही ते सोडलं. आता फर्स्टवालं म्हटलं तर, की जर समजा गणेश बाहेर चालले, तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होता. पिण्याचं पाणी हे कंपल्सरी बाहेरून आणावंच लागत होतं, दुसरा ऑप्शन नव्हता. आणि मग कधी-कधी काय होतं यांना 2 दिवस, 4 दिवस जर समजा सोलापूरला जायचं असेल, काही कामानिमित्त, काही शूट निमित्त जायचं असेल, तर तेव्हा काय व्हायचं, एकदमच त्यांना 3-4 जार किंवा 4 म्हणा, 4 जार एकदम भरून आणावे लागायचे. ते होतं. आणि मग कसं व्हायचं, की डिपेंड राहिल्यासारखं व्हायचं मला पण, की प्रत्येक गोष्टीसाठी भाजी वगैरे पण आणायचं म्हणलं, तर तिथे बाहेरच जावं लागायचं आणि जवळ नव्हतं, ते खूप दूर होतं. चालत जावं लागत होतं तिथं. आणि क्रियांश अजून तेवढा म्हणजे नाही ना, आता ठीक आहे तो आता चालतोय, पण तेवढं दूर त्याला प्रत्येक वेळी ते लांबच होतं जाणं. आणि त्यानंतर भाजी म्हणा, अजून काही म्हणा, छोट्या-छोट्या गोष्टी म्हणा, मेडिकल पण नव्हतं तिथं जवळपास. मेडिकलसाठी पण खूप दूर म्हणजे बऱ्यापैकी डिस्टन्सवर चालत जावं लागत होतं. असं नाही की आता इथं कसं आहे, की मी चालत जाऊन भाजी आणू शकते, दूध आणू शकते, मेडिकलमधलं काही सामान आणायचं आणू शकते. प्लस इथे जवळपास आता मी क्रियांशचं पण बघितलं, त्याला आता स्कूलला पण टाकायचं आहे, काही क्लासेस वगैरे लावायचं ते डोक्यात चाललाय विचार. तर इथं जवळपासच आहे सगळं, त्यामुळं तो पण काही प्रॉब्लेम नाहीये. हां, एक आहे की आम्ही 5व्या मजल्यावर राहतो आणि तिथून यायला जायला ठीक आहे, पण ते आम्हाला अगोदर सवय नव्हती. पण आता हळू सवय होईल ना, तर एवढं पण काही वाटत नाही, की ठीक आहे ना, त्या म्हणजे त्या हिशोबाने आपलं येणं-जाणं होतं. तेवढंच वर्कआउट झाल्यासारखं होतं. 5 मजले चढणं-उतरणं. तर तो काही नाही. लिफ्टचं पण काम इथं अजून चालू आहे. ते म्हणतात 1-3 महिन्यामध्ये लिफ्ट चालू होईल. ठीक आहे. पण या बाकी सगळ्या गोष्टी होत्या, की त्यांना प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना कसं व्हायचं, काम करा, प्लस ही सगळी कामं करा. त्यामुळं लोड व्हायचा आणि प्लस आता इथं पिठाची सुद्धा गिरणी खालीच आहे. मी जिथं राहते ना, तिथून थोडंसं बाहेर गेलं, की राईट साईडला लगेच पिठाची गिरणी. समजा काही यांना कधी नॉन-व्हेज खायची इच्छा झाली, तर त्यांनाच आणावं लागायचं. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनीच बाहेरून जायचं आणि त्यांनीच सगळं आणायचं, असं होत होतं. पण आता इथं असं नाहीये. म्हणजे इथं कसं जवळपास आहेत सगळ्या गोष्टी आणि मी अगोदर इथं राहिलेली आहे. त्यामुळे मला बऱ्यापैकी म्हणजे मला सगळंच माहिती आहे इथे. कारण लग्न झाल्यानंतर आम्ही इथंच राहिलो होतो. त्यानंतर मी प्रेग्नंट झाले आणि मग आम्ही गेलो सोलापूरला, असं झालं होतं. तर या सगळ्या आणि प्लस अजून एक कारण म्हणजे, की इथं इथले रूम्स सगळे आमच्या मनासारखे आहेत. जरा मोठे आहेत, स्पेशियस आहेत. आमच्या घरासारखं कोणाचं ना कोणाचं येणं-जाणं असतं. त्यामुळे थोडंसं जागाही पाहिजे होती आम्हाला. तर तिथं तेवढी जागा भेटत नव्हती. त्यामुळं हे रूम पण सगळे मोठे आहेत, गॅलरी मोठे आहेत. त्यामुळं कोणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि टॉयलेट वेगळं, बाथरूम वेगळं सेपरेट आहे. तिथं सगळं कंबाईन होतं. तो एक प्रॉब्लेम येतो आणि त्याचबरोबर तिथं वापरायच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, की वापरायचं पाणी पण कधी 24 तास होतं, कधी मधूनच बंद व्हायचं. तर असं होतं तिथं. मेन वापरण्याच्या पाण्याचा पण एक टायमिंग ठरलेला होता. त्यामुळे तो पण इश्यू होता तिथं सगळ्यात मोठा. आणि इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं पाणी आहे 24 तास आहे आणि जरी बंद झालं किंवा काय झालं तर पहिला मेसेज येतो ग्रुपवर. ॲड करतात सगळ्यांना आणि पहिला मेसेज येतो, की असं होणार आहे, पाणी जाणार आहे, भरून ठेवा किंवा 2 तास नाही, 3 तास नाही, सगळं मेसेज करतात. ती गोष्ट घडण्याच्या अगोदरच, घडल्यानंतर नाही. तर तिथं असं होत नव्हतं. तिथं अचानकच पाणी बंद व्हायचं. कोणाला काही कारणच माहीत नसायचं आणि प्लस तिथं म्हणजे ग्रुपमध्ये ॲड करायचे नाहीत. रेंटवाले जे असायचे त्यांना ग्रुपमध्ये ॲड करत नव्हते. त्यामुळे असे बरेच इश्यू होते तिथं. त्याचबरोबर मेंटेनन्स आता एक्झॅक्ट किती मेंटेनन्स होतं तो मी नाही सांगणार. पण इथं जेवढा मी भरते मेंटेनन्स ठीक आहे. तर त्याचा 3 पटीने जास्त मेंटेनन्स तिकडे होता. 3 पटीने जास्त मेंटेनन्स तिकडे होता. त्या एरियामध्ये आणि प्लस तसं मेंटेनन्सचा पण इश्यू नाही आहे. पण तसं तिथं पाणी नव्हतं 24 तास. प्लस खालचं जे पार्किंग लॉट होतं, ते पण आता इथलं मी तुम्हाला दाखवेन नंतर. येण्या-जाण्यामध्ये तुम्ही बघालच तर इथलं पार्किंग पण साफ असतं. ते वॉश म्हणजे भरपूर आठवड्यातनं एकदा क्लीन करतात. प्लस झाडू रोज मारला जातो इथे. सोसायटीमध्ये रोज झाडू मारला जातो. असं आहे.
तर आणि त्याचबरोबर मेंटेनन्सचं मी तुम्हाला आता सांगत होते, मेंटेनन्स पण जास्त होतं, 3 पटीने जास्त होतं इथं आहे तेवढ्यापेक्षा. प्लस रेंट पण तिथे थोडंसं जास्त होतं. पण मुद्दा तो रेंटचा नव्हता, मुद्दा होता की आपण जेवढे पैसे देतो तेवढे फॅसिलिटीज आपल्याला भेटतात का, तर तिथे तसं होत नव्हतं. फक्त आपण पैसे देतो ना, आपल्याला तेवढी फॅसिलिटी नाही भेटत आहे, तर ते पैसे आपले वेस्टमध्येच गेले, असं आम्हाला दोघांचं पण आमचं म्हणणं असं होतं. त्यामुळं कसं विचार करून आम्ही घेतलं की बाबा आपण चेंज करू. पुढच्या विचार केला दोघांनी काही की बाबा परत समजा ते त्यांनी विकलंच, ठीक आहे, तर असं नको व्हायला की ऐन वेळेस आम्हाला सापडणार नाही किंवा असं होणार. त्यामुळे इथं अगोदर आम्ही जिथे राहत होतो, लक बाय चान्स म्हणा काय म्हणा, पण असं वेळ जुळून आली आणि आम्हाला बरोबर यांचा कॉल आला की आता हे जे आहे फ्लॅट जो आहे तो आता पूर्ण म्हणजे रिकामा होणार आहे, तर तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता. कारण इथं आम्हीच राहिलो होतो अगोदर, आमच्या नंतर एक जण आला होता भाडेकरू आणि त्यानंतर परत आम्ही आलो, ठीक आहे. तर असं पण नाही की 10-12 जण इथं म्हणजे सारखं महिन्याला येऊन गेले, असं पण नाही. त्यामुळे फ्लॅट पण हा स्वच्छच होता, असं घाण वगैरे काही नव्हतं. आणि आमच्या पण कसं अगोदरपासून आम्हाला सवय लागली होती, आजूबाजूचे लोक बरेचसे ओळखीचे आहेत, त्यामुळे बरं वाटत होतं आम्हाला की इथं आपल्या माणसामध्ये आल्यासारखं वाटतं. त्यामुळे इथला आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर पण चांगला आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपण ते सोडूया. गणपतीच्या अगोदरच आम्ही सोडणार होतो, पण काय झालं, गणपती बसल्यानंतर जे कोणी इथे राहत होते ते फ्लॅटमधून दुसरीकडे चेंज झाले, रिलोकेट झाले ते. आणि ते पण हे सोडणार नव्हते, पण त्यांचा काही पर्सनल रिझन होतं त्यामुळे त्यांनी सोडलं. तर मग आम्ही इकडे आलो, असं आहे कारण की या गोष्टींमुळे आम्ही तो फ्लॅट सोडला. आणि कारण हे सगळं आम्ही करणारच होतो. दिवाळी झाल्यानंतर आम्ही ठरवलंच होतं की आता जागा जी आहे बदलायची किंवा फ्लॅट बदलायचा. कारण काय होतं, क्रियांशची जर एकदा ॲडमिशन झालं तर मग आम्हाला काही कुठे जाता येणं शक्य नव्हतं. कारण एकदा का त्याचं ॲडमिशन झालं की मग परत ते लेट म्हणजे त्याचे स्कूल म्हणा, स्कूल आपल्या लोकेशनपासून करंट लोकेशनपासून परत लांब राहणार, मग त्याला सोडण्याचं आणण्याचं ते इश्यू, आणि परत स्कूल लांब असल्यावर मग ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वाढणार. तर तर हे सगळं म्हणून आम्हाला क्रियांशला स्कूलला घालण्या अगोदरच चेंज करायचं होतं. आणि आता कारण तो पुढच्या 6 महिन्यानंतर त्याला टाकायचंच आहे स्कूलला काही पण करून, तर त्यामुळं आणि पुढचे पण आमचे काही प्लॅन्स आहेत, तर त्या हिशोबाने ते सगळं लक्षात घेऊन आम्ही हा विचार केला की आपल्याला इथे येणंच आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आपण आता फ्लॅट बदलूया, आणि या कारणामुळे आपण फ्लॅट चेंज केला होता, ठीक आहे. तर असा होता आपला आजचा होम टूरचा ब्लॉग. हां, आपण एंड करूया, पण कधी एंड करूया, आपण जेव्हा येईल क्रियांश तेव्हा आपण ब्लॉग एंड करूया. पण बेसिक मेन मुद्दे जे आहेत, आता ते दोघं बाहेर गेलेत त्यामुळे मी विचार केला की आपण डिस्कस करून घेऊ, आणि ते आल्यानंतर आपण डिरेक्टली, त्यांनी आता किती वेळ लागतं त्यांना माहिती नाही, दोघं जण गेले, आल्यानंतर आपण बघूया ते कोणता पिझ्झा आणतात, ते आता मलाही माहित नाही. आला काय आणलं? पिझ्झा आणि उशीर झाला. पिझ्झा आणि पेप्सी आणली. मशरूम पण आवडतं मला. दरकार त्याला सगळं पाहिजे. चांगलं आहे का? छान आहे का? छान आहे. छान आहे. माझा हे आहे. त्यांचा आहे व्हेज. आणि हे मील पॅक आलं, आता नवीन आलंय डॉमिनोजचं मील पॅक म्हणून, की त्यामध्ये कॉम्बो सगळं भेटतंय. पिझ्झा, पॅटी, सॉस आणि हे पफ आहे, चॉकलेट पफ. तर अशा प्रकारे तिघांना 3 मागवलेलं आहे. हा तुझ्याकडं पण आहे. कसं आहे तुमचा पिझ्झा? चांगलं आहे. लोडेड. तुझा कॉर्न. कॉर्न आहे. तर आता मला पण भूक लागली आहे, मी पण खाऊन घेते. आणि असा होता आपला आजचा ब्लॉग, ठीक आहे. पूर्ण सगळं डिस्कशन वगैरे झालेलं आहे आमचं, तुम्ही गेला तेव्हाच मी शूट केलेलं होतं. आता हे पण खाण्यामध्ये बिझी आहेत, दमले ते. आज दसऱ्याचं पण साफसफाई सगळं चालू होतं ना कारण आमचं, तर मी पण खाऊन घेते आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत क्रियांश तोपर्यंत लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जे आहे ते करा म्हण. जे आहे ते करा. पण करा करा. आणि घंटी चालू करा म्हण. पण आणि घंटी चालू. आणि आम्ही आता खातो. आता तो जास्त बोलणार नाही तर बाय बाय. बाय बाय.